स्ट्राईक येऊ शकतं मागे मी. And yes, do you define a thing? ते काय आहे ते सांग बरं. ते हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर चला आता आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहोत दूध आणण्यासाठी. तर दूध घेऊन येता येतं आम्हाला हे पा छोटे साहेब. अरे पहा आपण सगळे मॅचिंग झालेलो. योगायोग. तर दूध घेऊन यायचं आहे आणि दूध घेऊन येता आम्हाला लिंबाचा पाला पण आणायचा आहे. तर लिंबाचा पाला आम्ही कशासाठी घेऊन येत आहोत हे सुद्धा तुम्ही ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. तर चला आता आपण फिरून येऊ. पप्पा कुठं राहिले? दरवाजा लावताय पप्पा आमचे येत आहेत लॉक लावून. तर कोण कोण असं दूध जाऊन घेऊन येतं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ना हे नेक्स्ट पर्यंत हे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. नेक्स्ट पर्यंत शेवटपर्यंत हे व्हिडिओ पाहत राहा. ओके ओके ओके. नेक्स्ट पर्यंत व्हिडिओ पाहत राहा. थांब. नाही मारत असते हंबा. नाही हात नाही लावू. हंबा मारत असते ना, गाय मारत असते ना. हो म्हणा ना. तो काय म्हणतो हे आंब्याची पानं पण खाती म्हणे ती. मग तोच जवळ जातो मारलं तर. मग फणस आपण त्या दिवशी खाल्लं ना. अरे नाही पडत ते, मोठे होतात पिकतात. हे बघ हे कसं काजू सारखं झाले. हो रे बघ ते किती छान केलंय. गौऱ्या. नाही ते बाजारात एकदम मोठे असतात पहा, त्यातून काढून विकतात ते. मग तेवढे मोठे असं झाडावरतीच लटकलेले असतात की काढून पिकवायचं. हा आणि मग तेवढं वजन ते सहन करतात झाडावर. अच्छा कढीपत्ता म्हणाले. गावरा नाही प्युअर आहे. हो एक मिनिट. हळू. आमच्याकडे बघती का हंबा. हे घे भरपूर खाऊन घे. तुला खूप इच्छा असते ना खाण्याची, आवडतं ना तुला. ए नको रे तोडू नको. हे बेलचं झाड. एकच आंबे लागलेले आहेत. आंबे जास्त नाही, पहिले ना जास्त हा एकेकाला 3 4 अच्छा. आता एक हो ना कोठे तरी एक हा कोणता आहे? हापूस आहे. अच्छा नको नाही नको. हा राहू द्या. आम्ही ते लिंबाचा पाला घेण्यासाठी कॅरी बॅग आणलेली आहे. राहू द्या ना झाडावरती पिकतील ते.
अच्छा, हे लाल झालेलं पण खायचं का? हा ते कसं खायचं असंच? ते हा बीज काढायचं ना असंच तिथं कापून खायचं जसं आपल्याला नाही तर मग तसंच खायचं. हा हा समजा असं नवीन पद्धत आहे ना. हा होते बघा होते थोडा होते. ते बघ ते किती होती हो आहे आहे आहे. काका. ते जे होतीच आहे ना तुम्हाला दिसत असेल. काय आज होती येते. दिसत असेल. होती येते. राहू द्या आता, राहू द्या. हा हो येते होते. राहू द्या, राहू द्या, बस झाले. अजून एक येते ते. अरे राहू द्या बोलू. तुम्ही जा. राहू द्या, राहू द्या, ते राहू द्या आता. चला. अजून एक पडलाय कुठेतरी. हा हा, इकडूनच जायचं का? मिरची पहिली तिकडे फुली आता परत त्याला फुली यायला लागलं. हा हा बरं येते पण ते लहान नाही आता म्हणजे मोठं नाही लहान लहान येते का. हा, परत बाहेर आला त्यांना. हा आता हे लाल वाळवून तुम्ही पावडर बनवणार की असंच? शेतला एक गोणी भरून दिली ना गावाला अच्छा मुंबईला घेऊन गेली. अच्छा हा 25-30 किलो. अच्छा, एवढी निघाली? हा आधी काही करायचं नाही ना. नाही नको, आहे 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 मिरची आहे आमच्याकडे. आहे. ते कसं लिंबाचा पाला घ्यायचा होता म्हणून एक्स्ट्राची कॅरी बॅग आणलेली. हे बघा लिंबाचं घडी आपली लिंबू का नाही लिंबू नाही लिंबाडाचे. नाही, हा लिंबाडा, हा 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 कडुनिंब. लिंबू हे पाठीमागचे आहे तिथं. हा, इकडे झाडं खूप कमी आहेत ना, आमच्याकडे फार आहेत झाडं. तसं का. हो, हा राहू द्या, घेतो आम्ही. करून गेली. हो ना, काजू ते मोगरा पण आहे तो. खाली. पालन हाले. असं त्याचं काम करत आहे. मला किती सुंदर दिसत आहे ते. झोपडी आहे. इकडून असं गेट. थोडाच भाग. तर चला, हा एवढा प्युअर असा रस काढलेला आहे. तर आता पहिला नंबर कोणाचा आहे? काय झालं? हा? वलतून पाणी पिल्यावर ओत का उलटी होते ना. हा? नाही, पाणी नाही पिऊ आता. असंच उद्या पण पिऊन घ्यायचं. ओके, गुड बॉय. खूप छान पिलस तू. दीदीने सगळ्यात छान पिऊन घेतला. हा? दीदी रडली का? नाही ना. आता हे 3 दिवस, आजचा 1 दिवस संपला. आता 2च दिवस, उद्या आणि परवा. ठीक आहे. हा, थोड्या वेळाने ना मी डाळ भात बनवते. हा, ठीक आहे. हे जप कशासाठी आहे? थांबा आता 1 मिनिट थांबा. हा जप ह्याच्यासाठी आहे की हे पा मागे ताट आणि ग्लास दिसत असेल, तो नेमचा काढा पिल्याच्या नंतर जो कडवटपणा आलेला आहे तो जावं म्हणून हा जप चालू आहे. आणि परीचे पप्पा आता गेलेले आहेत ड्युटीला. त्यांनी नाही घेतलेलं कारण की त्यांचा ड्युटीचा वेळ टाइम झालेला होता आणि हे पिऊन 1-2 तास तरी काही खायला नको आणि त्यांना तेवढा वेळ नव्हता. नको ना शोना, असा ज्यूस पित राहा. कारण ते पिताना ना मी दाखवलेलं नाही कारण की ते त्यांनी स्ट्राईक येऊ शकतं. मागे मी असंच मोरिंगा पावडर बनवलेलं, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर ते मोरिंगा म्हणजे काय शेवगाच्या झाडाचा पाला, तर त्याचा मी व्हिडिओ बनवलेला
तर ते पित असताना ना मी व्हिडिओ मी शॉर्ट बनवला होता, तर त्यावरती मला ना कॉपीराईट आलेलं, तर त्यामुळे मी पिताना हे काय बनवलेलं नाही. तर आम्ही पिलेलं आहे. सिरियसली प्रॉमिस, मी तुम्हाला दाखवलेले मी पिलेले. जवळपास अर्धा तास झाला आम्ही कोणीच कोणाला बोलत नव्हतो. सगळ्यांनी तोंड बंद केलेलं होतं, कारण की त्याच्यात ना पाण्याची मात्रा खूप कमी होती आणि रसच जास्त होता, त्यामुळे ते एकदम असा स्ट्रॉंग होता. तर हे का तर आम्ही ना पहिले जिथे राहायचो ना तिथे लिंबाची झाडं खूप होते, तर आम्ही दर 2-4 दिवसांनी ना लिंबाच्या झाडाचा जो पाला असतो ना तो आणायचा आणि गरम पाण्यामध्ये टाकून ते उकळून त्याने आंघोळ करायचो. तर स्किन डिसीज आम्हाला कोणालाच होत नव्हतं. तर आणि इथे कसं ना लिंबाचं झाडांचीच खूप कमतरता आहे पण खूप असे तुरळक आहेत आणि ते जे आहे ते पण खूप असे वरती आहेत, त्यामुळे इथे कसं शॉर्टेज आहे. तर एक्सटर्नली हे करण्यापेक्षा इंटरनली घ्यावं म्हटलं. 3 दिवस सलग लिंबाच्या झाडाचं जर आपल्या लिंबाच्या पानाचा जर आपण रस घेतला ना तर एकदम शरीर शुद्धीकरण होतं, रक्ताचं शुद्धीकरण होतं. आणि आपण जे इकडे कसं ना एकतर क्षारचं पाणी आहे, समुद्राचं पाणी असल्यामुळे क्षारचं पाणी असल्यामुळे कसं ते अंगाला खाज सुटणं, गरमी खूप आहे त्यामुळे ते स्किन डिसीज खूप होतात आणि छोट्या अंगावरती पुरळ येणं, हे असे प्रकार होत आहेत. आणि फर्स्ट टाइमच हा पहिलाच उन्हाळा आहे आमचा इकडचा आहे, त्यामुळे कसं त्रास जास्त होते. हळूहळू कशी सवय लागली ना तर मग त्रास कमी होईल. तर मग पहिलंच हे असल्यामुळे तसं तर परीला आणि तिच्या पप्पांना एवढा त्रास नाहीये, मला आणि यशला मग दोघांना जास्त त्रास होत आहे. म्हणजे कसं अंगावरती ना छोटे पुरळ येत आहेत. तर मग आमच्या सोबत परी पण जॉईन झालेली आहे. तर तिघांनी आम्ही असा ज्यूस घेतलेला आहे, रस. तर अजून 2 दिवस आम्ही घेणार आहोत आणि नंतर आपोआपच ते कसं ना रक्त शुद्धीकरण झाल्यामुळे आपली स्किन पण अशी टवटवीत होते, क्लिअर होते. पिंपल्स पिगमेंटेशन जे आहे ते जात असतं. नंतर जे नको भेटायला लागेल, शरीरावरती जे फोड येत आहेत ते सुद्धा कमी होतात. जे हे असे खरूज म्हणा, गच करणं म्हणा, ते सुद्धा कमी होतं त्याने. तर सध्या तरी आम्हाला नुसते पुरळ येत आहेत शरीरावरती गरमीमुळे, हीटमुळे, म्हणून आम्ही घेत आहोत. तर चला भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि आम्ही दुसरा व्हिडिओ कोणता बनवणार आहोत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, ह्याच्यापेक्षा ते अजून इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ. तर भेटू नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.